अंगात दैवी वारे येणे हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. याला कोणी श्रद्धा मानतात तर कोणी अंधश्रद्धा, कोणी खरे मानते तर कोणी ढोंग, तर कोणी मानसिक विकार. अनेक समज व गैरसमजांनी हे क्षेत्र खचाखच भरले आहे. त्यातच अनेक अर्धवट ज्ञानाच्या गुरुवर्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यांनी हे क्षेत्र पैसा कमवण्याचे साधन बनवले आहे. असे बंधू गुरुवर्य मनात येईल ते वाटेल ते लोकांना सांगतात व त्यांची दिशाभूल करतात. अगोदरच ज्याच्या अंगात वारे येते असते त्याला अनेक प्रश्न पडलेले असतात की हे वारे कशाचे आहे, खरोखरच माझ्या अंगात येत आहे का, अंगात येते तर मला पुढचे दिसत का नाही, गेनमाळ करावी का, देवाची स्थापना कशी करावी, पाळणूक कशी करावी, असे एक ना दोन अनेक प्रश्न अंगात येणाऱ्या व्यक्तीला पडलेले असतात व याचे योग्य उत्तर देणारी व्यक्ती अनेक वेळेस भेटत नसते. या तुमच्या समस्या लक्षात घेऊन मी अंगात येण्याविषयी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. आज आपण पाहूया की अंगात दबलेले दैवी वारे कसे ओळखायचे. त्यापूर्वी माझी आपणा सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी जे घंटीचे बटन असते ते दाबायला विसरू नका. अंगात वारे आल्यानंतर अशी व्यक्ती घुमू लागते, दैवी नावाचा गजर करू लागते, नृत्य करू लागते, प्रश्नांची उत्तर देते व हे पाहिल्यानंतर आपणास समजते की अंगात आले आहे. परंतु अनेक वेळेला वरील कोणतेही लक्षण त्या व्यक्तीला जाणवत नाही, परंतु तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या अंगात वारे असते व अशा वाऱ्याला दबलेले वारे असे म्हणतात. मग आता हे दबलेले वारे कसे ओळखायचे ते आता आपण पाहूया. धार्मिक कार्यक्रम चालू असताना, मंदिरात गेल्यानंतर, देवी देवतेची गाणी ऐकल्यानंतर अशा व्यक्तीचे अंग जड होते, हातापायाला मुंग्या येतात, अंगावरती शहारे येतात, कधी कधी रडायला येते, उचक्या लागतात, मोठमोठ्या जांभया येतात. कसे तरी होते, काय होते ते सांगता येत नाही. तसेच त्यावेळी पुरते देहभान हरपते. अशा वेळी अनेक गुरुवर्य तुम्हाला सांगतात की तुमच्या अंगात येणार आहे म्हणून तुम्हाला असे होत आहे, परंतु लक्षात ठेवा ऑलरेडी तुमच्या अंगात आलेलेच आहे, फक्त वारे दबलेले आहे म्हणून तुम्हाला अशी लक्षणे जाणवत आहेत. अशा वाऱ्याची देखील पाळणूक करायला हवी. कालांतराने हे वारे मोकळे होते किंवा त्याला मोकळे करता देखील येते. चला तर बंधू भगिनींनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहिले याबद्दल आपला धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जय आदिशक्ती.